आणि वायर. आता पाठांतरासाठी माझ्या मागे म्हणणार तुम्ही किती वेळा म्हणणार? 4 वेळा म्हणणार. एक शब्द 4 वेळा. संश्लेष पटिका चिकटपट्टी. संश्लेष पटिका चिकटपट्टी. संश्लेष पटिका चिकटपट्टी. संश्लेष पटिका चिकटपट्टी. झाले 4 वेळा म्हणून. दुसऱ्या शब्दाकडे चला. विद्युत कोश, विद्युत घट किंवा शैल. विद्युत कोश म्हणजे विद्युत घट किंवा शैल. विद्युत कोश, विद्युत घट किंवा शैल. विद्युत कोश, विद्युत शैल किंवा विद्युत घट किंवा शैल. ओके, 4 वेळा म्हटलात. पुढे तिसरा आहे स्मृती शलाका. काय आहे? संस्कृतमध्ये स्मृती शलाका, मराठीमध्ये त्याला म्हणतात पेन ड्राईव्ह. 4 वेळा म्हणायचा. स्मृती शलाका पेन ड्राईव्ह. स्मृती शलाका पेन ड्राईव्ह. स्मृती शलाका पेन ड्राईव्ह. स्मृती शलाका पेन ड्राईव्ह. नंतर पुढे तंत्री. चौथा शब्द या गटातला तंत्री म्हणजे 12वा शब्द असेल तंत्री. आता 4 वेळा म्हणणार तुम्ही माझ्या मागे. तंत्री वायर. तंत्री म्हणजे वायर. तंत्री वायर. तंत्री वायर म्हणजे इलेक्ट्रिकची जी वायर असते ना त्याला तंत्री असं म्हणतात संस्कृतमध्ये. मराठीत त्याला वायर असं म्हणायचं. आता डोळे मिटून घ्यायचे. घेतले डोळे मिटून सर्वांनी. ती चारीच्या चारी चित्र समोर येत आहेत का बघा. ती चिकटपट्टीची ती गोल गुंडाळी समोर येते का बघा. सेल तुमच्या दुसरा समोर येतोय का बघा. तिसरा होता पेन ड्राईव्ह आणि चौथा होता तंत्री. डोळे मिटून चारीच्या चारी शब्द डोळ्यासमोर आले पाहिजे. ओके, येत आहेत. मी पुन्हा एकदा सांगतो. संश्लेष पटिका, विद्युत कोश, स्मृती शलाका आणि तंत्री म्हणजे चिकटपट्टी, सेल, पेन ड्राईव्ह आणि वायर. ओके, लक्षात आले सर्वांच्या? हां, पुढे आता किती झालेले होते? किती झालेले होते? 8 झालेले होते. खाली एकाखाली एक नंबर टाकायचे. 9, 10, 11, 12 टाकले का? एकूण 16 पाहणार आहे आपण यामध्ये. हे 4 म्हणजे 9, 10, 11, 12. 8 आपण पहिले पाहिलेले. चला टाकले नंबर 9, 10, 11, 12. मी सांगतो तसे लिहून घ्यायचं. पहिला शब्द संश्लेष पटिका. लिहिला? नक्की तुम्ही व्यवस्थित लिहिताय? ओके. दुसरा शब्द म्हणजे 10वा शब्द विद्युत कोश. विसर्ग. विद्युत कोश. तिसरा शब्द स्मृती शलाका. ओके. चौथा शब्द तंत्री. आता डॅश करून त्याचा मराठीत पुढे अर्थ लिहायचा. संश्लेष पटिका चिकटपट्टी. लिहिला? चिकटपट्टी लिहिला. दुसरा विद्युत घट ऑब्लिक सेल. विद्युत कोश म्हणजे विद्युत घट किंवा सेल. आणि स्मृती शलाका म्हणजे पेन ड्राईव्ह. त्याला पेन ड्राईव्ह म्हणतात. पेन ड्राईव्ह म्हणायचं. ओके, म्हणजे तो कम्प्युटरला सीडीचं काम करतो. पूर्वी सीडी होते त्याच्या जागी आता पेन ड्राईव्ह आलेला आहे. नंतर तंत्री चौथा शब्द, त्याचा अर्थ आहे वायर. लिहिले? चारीच्या चारी शब्द लिहिले. एकूण किती शब्द झाले? चित्रपट कोश पाहतोय आपण. 4 मार्काला येतो. एकूण 48 चित्र दिलेले आहेत. वेगवेगळे विभागने. त्यातले पहिला विभाग आपण पाहतोय तो आहे काय आहे? उपयुक्त वस्तूंनी. काय आहे? उपयुक्त वस्तूंनी म्हणजे आपल्या उपयोगात येणाऱ्या वस्तू. पुढे बघा. आता शेवटचा गट बघा 4 याचा दिलेला आहे. पहिलं दृश्य फलकम. पहिला कोणता आहे? दृश्य फलकम. दुसरा आहे अक्षर फलकम. तिसरा आहे पाथेय पात्रम आणि चौथा आहे वस्त्रसूचीही. ओके, मराठीत अर्थ सांगतो. पहिला संगणकाचा पडदा. दुसरा कळ फलक म्हणतात, ज्यावर अक्षर असतात ना. कीबोर्ड असं म्हणतात इंग्रजीमध्ये त्याला. कळतं ना? तिसरा आहे जेवणाचा डबा आणि चौथा आहे सेफ्टी पिन. म्हणजे आता आपण 13, 14, 15 आणि 16 शेवटचा गट. शेवटचा गट पाहतोय. उपयुक्त वस्तूंनी मधला शेवटचा गट. लक्षात राहते? पहिला बघा, पुन्हा एकदा सांगतो. दृश्य फलकम म्हणजे संगणकाचा पडदा म्हणजे स्क्रीन म्हणतात त्याला. आपण संगणकाच्या पुढे स्क्रीन असते ज्यावरती आपण पाहतो बघा, त्याला म्हणतात दृश्य फलकम. काय म्हणायचं? दृश्य फलकम म्हणजे मराठीत संगणकाचा पडदा. दुसरा आहे अक्षर फलकम. त्याला कीबोर्ड असं म्हणतात. मराठीत म्हणायचं कळ फलक. कळ म्हणजे बटन असतात बघा वेगवेगळ्या अक्षरांची दाबायची. मग ते अक्षर तिकडे स्क्रीनवरती येतं. म्हणजे माहिती आहे ना.
नंतर तिसरा आहे पाथेय पात्रम. वाचायचा कसा? पाथेय पात्रम म्हणजे काय रे? जेवणाचा डबा. आणि चौथा आहे शेवटचा यामध्ये उपयुक्त वस्तूंनी मधला शेवटचा वस्तुसूचीही. काय आहे? वस्तुसूचीही. विसर्ग सेफ्टी पिन म्हणतात त्याला. काय म्हणायचं? सेफ्टी पिन. आता पाठांतरासाठी माझ्या मागे म्हणणार तुम्ही. किती वेळा म्हणायचं? 4 वेळा म्हणायचं. पहिला दृश्य फलकम, संगणकाचा पडदा. दृश्य फलकम, संगणकाचा पडदा. दृश्य फलकम, संगणकाचा पडदा. दृश्य फलकम, संगणकाचा पडदा. दुसरा शब्द अक्षर फलकम म्हणजे कळफलक. अक्षर फलकम, कळफलक. अक्षर फलकम, कळफलक. अक्षर फलकम, कळफलक. 2 शब्द झाले या गटातले. तिसरा शब्द पाथेय पात्रम म्हणजे जेवणाचा डबा. पाथेय पात्रम, जेवणाचा डबा. पाथेय पात्रम, जेवणाचा डबा. पाथेय पात्रम, जेवणाचा डबा. मोठ्यानं म्हणताय ना? मोठ्यानं म्हणायचं. काही लाजायचं नाही, काही नाही. त्याशिवाय हे पाठ होत नाही. फुकटचे मार्क असतात. 1-1 मार्क मिळवायचा. थेंबे थेंबे तळी साचे. तळं तसं साठत नसतं. हे बुद्धिरूपी तळ आहे ना, त्या तळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे. पाणी म्हणजे ज्ञान आलं पाहिजे. त्यासाठी थेंब थेंब म्हणजे शब्द शब्द आपण प्रश्न प्रश्न असा 1-1 मार्काचा गोळा करत जायचं. अचानक काही होत नसतं. चौथी आणि शेवटची 16वी वस्तू काय आहे रे? उपयुक्त वस्तूंनी मधली 16वी आणि शेवटची वस्त्रसूची. काय आहे? वस्त्रसूची. 4 वेळा म्हणायची. वस्त्रसूची, सेफ्टी पिन. वस्त्रसूची ही सेफ्टी पिन. वस्त्रसूची ही सेफ्टी पिन. वस्त्रसूची ही सेफ्टी पिन. आता एकदा 4ही वस्तू पाहून घ्या. पहिला दृश्य फलकम, दुसरा अक्षर फलकम, तिसरा पाथेय पात्रम आणि चौथी वस्त्रसूची. आता डोळे मिटून ते 4च्या 4 चित्र तुमच्या डोळ्यासमोर येत आहेत का पहा. येत नसतील तर हळूच उघडा आणि पुन्हा एकदा पाहून घ्या. दृश्य फलकम, अक्षर फलकम, पाथेय पात्रम आणि वस्त्रसूची. 4 वेगवेगळी चित्र दिलेले आहेत. पाहताय तुम्ही सर्व? हा. आता आली. मी पुन्हा एकदा सांगतो. डोळे झाकायचे आणि डोळ्यासमोर चित्र उभं करायचे आणि मग ऐकायचं. दृश्य फलकम म्हणजे संगणकाचा पडदा. अक्षर फलकम म्हणजे कळफलक. पाथेय पात्रम म्हणजे जेवणाचा डबा आणि वस्त्रसूची ही म्हणजे सेफ्टी पिन. डोळे उघडले. आता वहीमध्ये 12 झालेले होते ना. 13, 14, 15, 16 4 नंबर टाकले खाली. एकाखाली 1 टाकायचे आणि मी सांगतो ते लिहायचं. बघून नाही लिहायचं. मी सांगतो ते लिहायचं. नंतर चेक करायला मी वेळ देतो. चेक करायचं. चुकलं की त्याला राऊंड करायचा. नंतर तुम्ही वेळ काढून तो राऊंड केलेला आहे तो 5 वेळा लिहायचा. ओके. चला मी सांगतो ते लिहा. पहिला दृश्य फलकम, दुसरा अक्षर फलकम. पहिला दृश्य फलकम, दुसरा अक्षर फलकम, तिसरा पाथेय पात्रम, चौथा वस्त्रसूची. 4 शब्द लिहिले तुम्ही, आहे की नाही. आता त्याच्या पुढे मराठीत अर्थ लिहायचा. पहिला आहे दृश्य फलकमचा संगणकाचा पडदा म्हणजे संगणकाची स्क्रीन. पण स्क्रीन नाही लिहायची, त्याला पडदा म्हणतात. ओके. तुम्ही फक्त खिडकी लावता त्यालाच पडदा नाही म्हणत. हा सुद्धा पडदाच असतो. पडदा म्हणजे स्क्रीन. नंतर दुसरा अक्षर फलकमला लिहायचं कळफलक. काय लिहायचं? कळफलक. न बघता लिहायचं. मग चेक करायचं. बघून नाही लिहायचं. मला दिसतंय तुम्ही बघून लिहिताय. तिसरा पाथेय पात्रम. लिहिता येतात का बघायचं. लेखनाला आणि शुद्ध लेखनाला इथे फार महत्व असतं. पाथेय पात्रम जेवणाचा डबा आणि वस्त्रसूची ही आहे सेफ्टी पिन. ओके. आता अर्ध्या मिनिटात लगेच चेक करून घ्या बघून तुम्ही लिहिलेलं बरोबर आहे का. नसेल तर फक्त गोल करून ठेवा. त्याला राऊंड करून ठेवा. पुन्हा तो 5 वेळा लिहायचा तुमचा. तुम्ही चुकलेला असला की 5 वेळा लिहायचा. ओके. आलेच सर्व शब्द. जर सारे शब्द बरोबर असेल तर व्हेरी गुड. ओके. पुढे आता आपल्याला पुढचं सदर आहे. त्यामध्ये आपल्याला 8 शब्द पाहायचे आहेत. वस्त्रासाठी दिलेले. वस्त्राणी हे सदर कोणतं आहे? वस्त्राणी म्हणजे कपडे. वस्त्राणी म्हणजे काय? कपडे. पुस्तकात बघताय ना तुम्ही. माझ्याबरोबर पुस्तक आहे ना तुमच्याकडे. माझ्याकडे समोर पुस्तक आहे. त्या पुस्तकातलं बघून मी तुम्हाला शिकवतोय आणि त्यामध्ये चित्र दिलेले आहेत. ती तुम्हाला एक एक सांगत चाललेलो आहे. तुमच्याकडून पाठ करून घेतोय, लिहून घेतोय. ओके. तसं एक पुस्तक तुमच्या समोर असलं पाहिजे. आहे ना पुस्तक?
ओके. आता बघा दुसरं सदर आहे, त्यामध्ये 8 चित्र दिलेले आहे. सदराचं नाव आहे वस्त्राणी. यामध्ये 8 पाहिजे आहेत आपल्याला. मी सांगितलं ना, पहिली 16, नंतर 8, दुसरी 8, 6 आणि 20 असे एकूण किती आहेत? 48. त्यातली झाली किती? 16 झाली. किती झाली? 16. आता यामध्ये 8 दिलेत पहा. वस्त्राणी. वस्त्राणी म्हणजे काय? कपडे. पाहून घेतले मी सांगतो. पहिला उरुकम, दुसरा अर्धो उरुकम, तिसरा युतकम आणि चौथा पाद्यस्तुत. मराठीत अर्थ बघा काय आहे. उरुकम म्हणजे फुल पॅन्ट, अर्धोरुक्कम म्हणजे हाफ पॅन्ट, युतकम म्हणजे शर्ट किंवा बुश शर्ट म्हणतात त्याला, आणि पादस्तुत म्हणजे पायमोजे. ओके, समजलं तुम्हाला? नक्की समजलं. आता बघा यामध्ये एक शब्द पहिला जो आहे उरुकम आणि दुसरा शब्द आहे ना, ती संधी आहे अर्ध आणि उरुकमची. उरुकम म्हणजे दोन्ही शब्दात साम्य आहे बघा. अर्ध आणि उरुकम. दुसरा शब्द आहे ना अर्ध पहिलं आणि उरुकम म्हणजे अर्धी. उरुकम म्हणजे पॅन्ट. इथं अर्ध उरुकम म्हणजे अर्धी पॅन्ट. अर्ध उरुकम म्हणजे अर्धी पॅन्ट. लक्षात राहील. म्हणजे हाफ पॅन्ट म्हणतात त्याला. आता मराठीत अर्थ सांगतो. पहिला आहे उरुकम म्हणजे फुल पॅन्ट, दुसरा आहे अर्धोरुकम म्हणजे हाफ पॅन्ट, तिसरा आहे युतकम म्हणजे शर्ट आणि चौथा आहे पादस्तुत्य म्हणजे पायमोजे. ओके, चारी समजले नीट तुम्हाला? पुन्हा एकदा सांगतो नीट बघा. पहिला आहे उरुकम म्हणजे फुल पॅन्ट, दुसरा आहे अर्धोरुकम म्हणजे हाफ पॅन्ट, तिसरा आहे युतकम म्हणजे शर्ट आणि चौथा आहे पादस्तुत्य म्हणजे पायमोजे. ओके, 4 शब्द झाले. आता मी पाठांतरासाठी 4 वेळा म्हणतोय, माया मागे म्हणायचे. पहिला शब्द उरुकम फुल पॅन्ट म्हणताय. ओके, उरुकम फुल पॅन्ट, उरुकम फुल पॅन्ट, उरुकम फुल पॅन्ट. दुसऱ्या शब्दाकडे वळा. अर्धउरुकम. कसा उच्चार करायचा? अर्धउरुत्तम, अर्धउरुक्कम. काय शब्द आहे? अर्धउरुक्कम. अर्धउरुक्कम हाफ पॅन्ट म्हणा. अर्धउरुक्कम हाफ पॅन्ट, अर्धउरुक्कम हाफ पॅन्ट, अर्धउरुक्कम हाफ पॅन्ट, अर्धउरुक्कम हाफ पॅन्ट. लहान मुलासारखं लहान व्हायचं, मग ते सारं व्यवस्थित होतं. लहान मुलासारखं म्हणायचं ते. तिसरा युतकम शर्ट, युतकम शर्ट, युतकम शर्ट, युतकम शर्ट आणि चौथा पादस्तुत म्हणजे पायमोजे. पादस्तुत पायमोजे, पादस्तुत पायमोजे, पादस्तुत पायमोजे. ओके, 4च्या 4 चित्र पाहून घ्या पुन्हा एकदा. फुल पॅन्टचं चित्र दिलेलं आहे, हाफ पॅन्टचं चित्र दिलेलं आहे, शर्टचं चित्र दिलेलं आहे आणि पायमोजेचे चित्र दिलेले आहे. कधी कधी पायमोजे ना बुटासारखे वाटतात आणि मग आपण गडबडतो. ते नीट लक्षात ठेवायचं. ते पायमोजे चित्र आहे. पायमोजे चित्र कसं असतं बघा. बूट असा नसतो. बुटासारखा आकार आहे ना, त्याच्यावरती बघा ते मोजेचे पट्टे आहेत ना, त्याच्यावरून ते पायमोजे ते समजतं. ते नीट बघून घ्यायचं, डोळ्यात साठवून घ्यायचं, पुन्हा पुन्हा पाहायचं. ते पेज डोळ्यासमोर आलं पाहिजे लिहिताना. आपल्या लक्षात येते ना? तर आता डोळे झाका बघू. 4च्या 4 चित्र तुमच्या डोळ्यासमोर आली पाहिजे. 4च्या 4 चित्र डोळ्यासमोर येत आहेत का पहा. नसतील येत तर पुन्हा एकदा उघडून पहा. पहिली पॅन्ट आहे, दुसरी हाफ पॅन्ट आहे, तिसरं शर्ट आहे आणि चौथा पायमोजे आली. पुन्हा एकदा डोळे झाका. मी पुन्हा एकदा सांगतो, नीट डोळे झाकून नीट लक्ष देऊन ऐका. पहिला उरुकम म्हणजे फुल पॅन्ट, अर्धउरुकम म्हणजे हाफ पॅन्ट, युतकम म्हणजे शर्ट आणि पादस्तुत म्हणजे पायमोजे. उघडले डोळे. चला आता या सत्रामध्ये 1 2 3 4 असे नंबर टाकून घ्या. 8 पाहिजे तर 8 टाकले तरी चालतील. एकाखाली 1 टाकायचे. 1 2 3 4 5 6 7 8. वस्त्राणीमध्ये म्हणजे कपडे यामध्ये आपल्याला 8 चित्र दिलेले आहेत. ते 8 पाहणार आहे आपण एका पेजवरती किंवा त्याच्याच खाली. म्हणजे उपयुक्त वस्तूनी होतं ना, ते 16 चित्र आहे, त्याच्या खाली जागा असेल तर, नाहीतर वेगळं पान घ्या. वेगळं पेज असल्यावर अजून मजा येते. पुढे आपल्याला काही लिहायचं असेल, अजून सराव करायचा असेल तर वेगवेगळी सदर वेगवेगळ्या पेजवरती लिहा. इथं लिहिलं वस्त्राणी, नंबर टाकले 1 2 3 4 5 6 7 8. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 नंबर एकाखाली 1. आता पहिले 4 आपण बघितले, ते पहिले 4 लिहा. न बघता लिहायचे. मी सांगतोय तसं, मी उच्चार करतोय तसं लिहायचं. नंतर चेक करायचं बरोबर आलंय का. नसेल आलं त्याला राऊंड करायचा, पुन्हा 5 वेळा लिहायचं. उरुकम,
एक शब्द झाला. दुसरा अर्धोरुक्कम लिहिला. तिसरा युतकम. चौथा पाद्यस्तुतः विसर्ग. ओके. आता त्याचे अर्थ लिहायचे पुढे. उरुक्कम म्हणजे फुल पॅन्ट, अर्धोरुक्कम म्हणजे हाफ पॅन्ट, युतकम म्हणजे शर्ट, पादस्तुतः म्हणजे पायमोजे. लिहिलं. आता चेक करून बघा अर्ध्या मिनिटात बरोबर आले का पुस्तकात बघा. पहिला शब्द बरोबर लिहिलाय उरुकम फुल पॅन्ट, दुसरा अर्धोरुकम हाफ पॅन्ट, युतकम शर्ट आणि चौथा पादस्तुतः म्हणजे विसर्ग बरोबर दिलेत का बघा. पादस्तुत म्हणजे पायमोजे. लिहिले. सारे आले असले तर व्हेरी गुड. छान, तुम्ही लक्ष देऊन ऐकताय असा त्याचा अर्थ आहे. जर येत नसतील तर तुम्ही अजूनही लक्ष देणं गरजेचं आहे. ओके. आता इथे दुसरी चार खाली बघा, दुसरी चार चित्र दिलेले आहेत. काय चित्र आहेत रे ती. धोतवस्त्रम, धौतवस्त्रम, धोत नाही धौतवस्त्रम. काय आहे हे शब्द. पहिला धौतवस्त्रम, दुसरा आहे शाटिका, तिसरा आहे राक्कवम. डचा उच्चार नाही करायचा. राक्कवम कळतंय ना तुम्हाला. नंतर स्वेदकह, स्वेदकह. ओके. त्याचा अर्थ सांगतो. पहिला धौत्रवस्त्रम, धोत नाही धौतवस्त्रम. ओके. याचा अर्थ आहे धोतर किंवा धोती म्हटलं तर चालेल, पण धोती हिंदी आहे ना, आपण धोतर म्हटलं तरी चालेल. ओके. धोतर कळतं ना. हा. पुढे शाटिका साडी, नंतर राक्कवम, राक्कवम म्हणजे शाल किंवा शॉल, नंतर स्वेदकह म्हणजे स्वेटर. आता इथे बघा वरच्या चार चित्रामध्ये शर्ट आणि हा स्वेटर आहे ना, यामध्ये गफलत होते विद्यार्थ्यांची. बऱ्याच वेळेला ना काही मुलांना स्वेटर आहे ते शर्ट वाटतं. समजलं. ते नीट पाहून घ्यायचं. शर्ट आणि स्वेटर यामध्ये फरक आहे. स्वेदकह आणि युतकम यामध्ये फरक आहे. समजलं. युतकम म्हणजे शर्ट किंवा बुश शर्ट आणि स्वेटर हा फुल आहे बघा इथपर्यंत दिलेला आहे. आणि हाफ शर्ट किंवा बुश शर्ट ज्याला म्हणतात ना, तो इथेपर्यंत आतोव्याचा असतो. आहे की नाही. दोन्हीमध्ये फरक आहे, पण कन्फ्युजन होतं बऱ्याच वेळेला. काही मुलांना स्वेटर आहे ते शर्टासारखं वाटतं, म्हणून मी तुम्हाला सांगितलं. आता पाठांतरासाठी मी पुढे म्हणणार, तुम्ही मागे म्हणणार. व्यवस्थित म्हणायचे. धौतवस्त्रम धोतर, धौतवस्त्रम धोतर, धौतवस्त्रम धोतर, धौतवस्त्रम धोतर. म्हटला 4 वेळा नक्की. ओके. शाटिका साडी, शाटिका साडी, शाटिका साडी, शाटिका साडी, शाटिका साडी. मी एकदा साटिका म्हटलो बघा, साटिका नाही शाटिका. ओके. श याचा अर्थ आहे साडी. झाला म्हटला. पाठ झाला. पाठ झाला असेल अशी अपेक्षा करतो. आणि पुढचा राक्कवम. राक्कवम म्हणजे काय रे. शाल म्हणा. राक्कवम शाल, राक्कवम शाल, राक्कवम शाल, राक्कवम शाल. झाला पाठांतर. पुढचा स्वेदकह. म्हटला स्वेदकह स्वेटर, स्वेदकह स्वेटर, स्वेदकह. मी बघतोय म्हणताय की नाही. समजलं. मला इथपर्यंत ऐकायला आलं पाहिजे. स्वेदकह स्वेटर, स्वेदकह स्वेटर. आणि एक गफलत होण्याची शक्यता आहे. मी तुम्हाला सांगितली, पुन्हा एकदा सांगतो. स्वेटर आणि शर्ट काय मुलांना एकच वाटतो. म्हणजे स्वेटर शर्टासारखा वाटतो. शर्ट स्वेटर सारखा नाही वाटत, पण स्वेटर शर्टासारखा वाटतो. बरं का. त्यामुळं ही गफलत होऊ नये, कन्फ्युजन होऊ नये, अशा पद्धतीची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. अशा पद्धतीनं ही वस्त्राणी सदरामधली 8 चित्र होते. किती चित्र होती. 8 चित्र. समजते तुम्हाला. मी विभाजन सांगितलेलं होतं तुम्हाला. उपयुक्त वस्तूने 16, नंतर वस्त्राणीमध्ये 8 आणि पुढे काय आहे रे. वस्त्रासाठी 8 आहे. खाद्यपदार्थ, खाद्यपदार्थ 8 आणि चवी त्यांच्या 6 आणि वेगवेगळ्या क्रिया या 20 आहेत. एकूण किती 48. किती 48. ओके. पुढे खाद्यपदार्थ. आता काय आहे खाद्यपदार्थ म्हणजे काय रे. खायचे पदार्थ. आपण जे पदार्थ खातो रोजच्या जीवनामध्ये, जेवणामध्ये म्हणा, रोजच्या जेवणामध्ये जे वेगवेगळे पदार्थ असतात त्यांना म्हणतात खाद्यपदार्थ. म्हणजे त्याचा अर्थ आहे खाद्यपदार्थ. किती दिले शब्द आपणाला. चित्र किती दिले सांगा बघू. 8. विभागणी पुन्हा एकदा लक्षात ठेवा. 16, 8, 8, 6 आणि
20, 48. किती? 48. पुढे बघा, खाद्यपदार्थ. खाद्यपदार्थ म्हणजे खाण्याचे पदार्थ. पहिले 4 बघा, बघितलं तुम्ही, पहिल्या 4चा गट जर बघितला तर त्यामध्ये पहिले आहे पोळी, किंवा त्याला रोटी म्हटलं तरी चालेल. रोटिकावरून रोटी लक्षात ठेवायला बरं पडतं. ते समानार्थी शब्द आहेत, चपाती, पोळी आणि रोटी. ओके. पुढे शाकम, भाजी. तिसरा सूपः, सूप. अवलेह, अवलेह म्हणजे त्याला 2 शब्द आहेत, लोणचेल्या किंवा मुरंबाल्या. समजलं? आता गाईडात काय दिलंय मला काही माहित नाही, पण तुम्ही बघून घ्या. आंब्यापासून तयार केलेलं लोणचं आहे त्यालाही अवलेह असं म्हणतात माझ्या माहितीप्रमाणे, आणि मुरांबाही हे आंब्यापासूनच तयार केलेलं असतो. असे 2 शब्द कदाचित असतील, तुम्ही बघून घ्यायचे नीट. बघितले? आता मी त्याचा अर्थ सांगतो. पहिला रोटिका म्हणजे रोटी, पोळी, चपाती. नंतर शाकम म्हणजे भाजी, सूपः म्हणजे सूप. तो शब्द फक्त विसर्ग काढला की त्याचा अर्थ आहे, विसर्ग लक्षात ठेवायचे. अवले पण लिहिताना बघा काय होतं माहिती आहे, सूपचा अर्थ सूप असल्यामुळे आपण सूपच लिहितो, पण ते सूपः विसर्ग आहे ना, समजलं? ते विसरतो. शुद्ध लेखन नाही असलं मार्क मिळत नाहीत, मग कठीण तपासला वगैरे होतं. नंतर अवलेह, अवलेह म्हणजे काय रे? मुरांबा किंवा लोणचे. आता मागे म्हणायचे मजा. किती वेळा? 4 वेळा. किती वेळा? 4 वेळा. म्हणा. रोटिका, रोटी. रोटिका, रोटी. रोटिका, रोटी. रोटिका, रोटी. पुढचा दुसरा शब्द शाकम, भाजी. शाकम, भाजी. शाकम, भाजी. शाकम, भाजी. तिसरा बघा, सूपः. म्हणता येतोय ना व्यवस्थित? सूपः, सूप. सूपः, सूप. सूपः, सूप. सूपः, सूप. ओके. चौथा बघा, काय आहे? अवलेह. काय आहे? अवलेह म्हणजे मुरांबा किंवा लोणचे. अवलेह, मुरांबा किंवा लोणचे. अवलेह, मुरांबा किंवा लोणचे. अवलेह, मुरांबा किंवा लोणचे. गाईडात काय दिलंय बघा, लोणचे दिलंय की मुरांबा, दोन्ही बरोबर आहेत, पण तुम्हाला मार्क मिळणार. आंब्यापासून तयार केलेल्या लोणच्यालाही अवलेह म्हणतात, अवलेह म्हणतात, आणि मुरांब्यालाही म्हणतात आणि लोणच्यालाही म्हणतात. ओके. पुढचे हे 4 झाले. आता डोळे झाका आणि डोळ्यासमोर येतात का बघा, ते डोळ्यासमोर असे आले पाहिजे. समजलं? बघून घेतले. रोटिका, शाकम, सूपः, अवलेह. ओके. बघितले? म्हणजे रोटी, भाजी, सूप आणि लोणचे. ओके. व्हेरी गुड. आता मी सांगतोय ते लिहून काढायचे. बघा, खाद्यपदार्थ मध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. किती नंबर झाले? 8. किती चित्र पाहिजे आहेत आपल्याला? 8 चित्र पाहिजे. त्यातली झाली किती? 4. पहिली 4 आता मी सांगतो.